जुन्नरमध्ये घडलेल्या या घटनेनं अक्षरशः महाराष्ट्र पुन्हा एकदा सुन्न झाला. कारण नसरापूरची पुनरावृत्ती आहे की काय अशी शंका यावी इतकं क्रूर कर्म त्या ठिकाणी पार पडलं. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत. शरदजी, लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपलं स्वागत. शरदजी, कठोर कायदे असूनही बालकांवरील अत्याचार का थांबताना दिसत नाही? कायदा कठोर आहे की त्याची अंमलबजावणी कमकुवत होताना दिसतेय? ही जी घटना आहे याचं संपूर्ण त्या ठिकाणचे आमदार म्हणून तुम्ही आढावा घेतलेला असणार. काय फॅक्ट समोर आल्या? आरोपीच्या बाबतीमध्ये काय समोर आलेलं? अतिशय दुर्दैवी घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माचा हा तालुका आहे. माझं स्वतःचं गाव पिंपळवंडी आहे. हो. आणि या गावामध्ये ही घटना माझ्या स्वतःच्या गावामध्ये घडते याचं मला फार त्या ठिकाणी मला लज्जा वाटते. खर तर कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय हा विषय जरी आपल्या सर्वांच्या समोर असला तरी त्याची मुलगी आहे 9 वर्षाची. तिच्या जवळच हे कुटुंब, ओळखीचं कुटुंब, संबंधातलं कुटुंब आणि एकमेकांच्या परिचयाचं कुटुंब असं असताना आई वडील ज्या वेळेला स्वतःचं पोट भरण्यासाठी कष्ट करण्यासाठी शेतमजूर म्हणून ते ज्या वेळेला मुलीला काही लोकांच्या विश्वासावर ठेवून जातात, त्या विश्वासाचा आज गळा घोटला गेला आहे. बरोबर. तर अशी घटना म्हणजे आता महाराष्ट्राला हा मोठा गंभीर विषय झालेला आहे की आपली मुलं मुली आता कुणाच्या ताब्यात, कुणाच्या विश्वासावर आपण ठेवली पाहिजे. शेजारी पाजारी जर सुरक्षित नसेल आपल्या आपल्या दृष्टीने तर ही फार मोठी भयानक गोष्ट आहे. शेवटी आपण म्हणतो की शेजार धर्म मोठा आहे. आपल्या शेजारची लोक, आपल्या ओळखीची लोक ही आपल्या विश्वासाची लोक असतात. हो. पण विश्वासाला आज एवढ्या मोठ्या पद्धतीचा गंभीर छेद जाईल किंबहुना याचा विचार करावा लागतो, ही फार मोठी खिदाची बाब आज महाराष्ट्रापुढे येऊन ठेपलेली आहे. मी वारंवार या बाबतीमध्ये विचार करतोय की कुंपणाने शेत खाल्लेलं आहे आज. या छोट्याशा मुलीचा विश्वास आपुलकीच्या नात्याने मी आपल्या ओळखीचा आहे म्हणून तिला घेऊन जाणं आणि तिची फसवणूक करून तिच्यावर निर्दयी अशा पद्धतीचा बलात्कार करून तिचा गळा घोटणं, ही बाब म्हणजे मला हेच वाटतं की आपल्या विचारांच्या पलीकडची आता ही बाब झालेली आहे. आता मुलं सुरक्षित राहिलेली नाही. महाराष्ट्रामध्ये चिंतेचं वातावरण आहे. एका बाजूला आपण शिक्षणाने पुढारलं म्हणतोय, दुसऱ्या बाजूला आपण फास्ट ट्रॅकवर आलेलो आहे. नसरापूरच्या घटनेला काहीच दिवस झालेल्या या जिल्ह्यामध्ये घडलेली आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. विश्वास आहे की फक्त ते दक्षिणेला घडले आणि ही आता उत्तरेला घडलेली घटना आहे कालची. पण अतिशय खेंचनेक आहे. म्हणजे ओळखीच्या मुलीला त्या माणसावर जाताना थोडं सुद्धा भय वाटलं नाही, परंतु भयावह कृत्य मात्र ह्या 24 वर्षाच्या मुलाने केलेला आहे. आणि काय कुठल्या शब्दामध्ये खरं या गोष्टीचं महाराष्ट्रापुढे आम्ही जावं आणि आपण काय बोलावं? कायदा आणि सुव्यवस्था मिळवतो भर चौकात उद्या गोळ्या घालायच्या वेळात तरी चालेल, असाही कायदा करू. पण लोकांची नियती चालल्यात कुठे? माणसाच्या मनामध्ये हा सगळा असलेला विचारांचा, संस्काराचा, छत्रपती शिवरायांचा वारसा. छत्रपती शिवराय सांगायचे की या स्वराज्यातली महिला हे आमचं दैवत आहे. बरोबर. स्वराज्यातल्या महिलेला दैवत मानणारे छत्रपती शिवरायांचे संस्कार कुठे? आणि आज या पद्धतीने वागणारा आज संपूर्ण समाज कुठे? ही खरं तर विरोधाभास आहे. या बाबतीमध्ये तुम्ही सर्वांची सूचना मागा महाराष्ट्रामध्ये. विधानसभेमध्ये त्या सूचनेची आम्ही निश्चितपणे आदर करू आणि काय कडक करता येईल, अजून काय बोलता येईल, काय सांगता येईल, तुम्ही आम्हाला सगळ्यांनी सूचित करा. खरं तर सतत हाकेच्या अंतरावर आहे. मी सुद्धा हाकेच्या अंतरावर राहिला आहे आणि पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. शेजारचं कुटुंब, ओळखीचं कुटुंब आणि या मुलीला घेऊन जाते आणि बलात्कार करते आणि त्याचा गळा दाबून खून करतोय. याचं काय आता मला सांगायचं काय उत्तर असू शकतं महाराष्ट्राला? बरोबर आहे शरदजी. मात्र या संपूर्ण घटनेनं महाराष्ट्राला आणखी काय शिकवलं? दुसरी गोष्ट, जो नराधम आहे आणि त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांच्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई होणं गरजेचं आहे? आणि जे पीडित कुटुंब आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण आमदार म्हणून कशा प्रकारे या घटनेकडे पाहताय, लक्ष घालणार आहात, कशा प्रकारे न्याय मिळवून देणार आहात? निश्चितच देवेंद्रजी यांना माझी विनंती राहील, दोन्ही असलेल्या उपमुख्यमंत्री माझी विनंती एवढीच राहील. घटना वारंवार घडून लोकांमध्ये भय नाही. फास्ट ट्रॅकवर घेऊन फाशी तर लटकेपर्यंत मरतपर्यंत फाशी द्याच. पण तो याच्या पुढचा अजून काही समजा सूचना येतील आज आज माध्यमातून म्हणा, पत्रकाराकडून म्हणा किंवा समाजाकडून म्हणा, जनतेकडून म्हणा, आपल्याला वाटेल त्या पद्धतीचा आपण कायदा आपण कडक करू. परंतु ह्या गोष्टी मात्र संपल्या पाहिजे. याची भीती मात्र समाजामध्ये त्याची दाहकता या कायद्याची व्हायला पाहिजे. आणि या कुटुंबाला न्याय देण्यासाठी
बरं त्याला मरतपर्यंत फाशी ही तातडीने व्हावी, जास्त विलंब न लावता. इथं त्यांनी गुन्हा मान्य केलाय, त्यांनी कबुली जबाब दिलेला आहे, त्यामुळे आता विशेष काय राहिलेला नाही. तातडीने याच्यावर निर्णय व्हावा आणि तो महाराष्ट्राने पाहावा, जेणेकरून फास्ट ट्रॅकवर महाराष्ट्र आता कायद्यामध्ये सक्षम झालेला आहे आणि महिलेच्या बाबतीमध्ये चूक करणाऱ्या माणसाला शासन हे तातडीचं आणि त्वरित होईल अशा पद्धतीची अंमलबजावणी होणं आणि त्याच्यासाठी मी स्थानिक आमदार म्हणून कटिबद्ध राहील, या कुटुंबाला न्याय मिळवून देईल आणि या गोरगरिबांच्या असलेल्या स्वप्नांचा जो आज राग रांगोळी झालेली आहे, जो चुराडा झालेला आहे, त्या कुटुंबाला सांत्वनापणे या मुलीला न्याय मिळवून देणं तिच्या मृत्यूनंतर ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी राहील. बरोबर आहे. त्या नैतिक जबाबदारीचा स्वीकार करूनच मला तुम्ही कायद्याचा मगाशी विषय उपस्थित केला म्हणून विचारावं असं वाटतं की बाल सुरक्षेसंदर्भातले कायदे आणखी कठोर करणं गरजेचं आहे का? बाल सुरक्षेसंदर्भातले असलेले कायदे आतापर्यंत जे आहेत ते पुरेसे वाटताना दिसत आहेत का? कारण ग्रामीण भागामध्ये नसरापूर हत्या प्रकरण असेल, बलात्कार प्रकरण असेल किंवा जुन्नरमध्ये घडलेली त्याची पुनरावृत्ती असेल, या घटनाच घडू नये बाल सुरक्षेसंदर्भामध्ये तुम्ही आम्ही मिळून काय करायला हवं? कारण मगाशी तुम्ही मुख्यमंत्र्यांना देखील आवाहन केलेलं आहे आणि तुमचा आवाज हा थेट लाखो जनतेपर्यंत महाराष्ट्रातल्या आपल्या आपण पोहोचवण्याचं काम करतोय. मात्र कुठलाही आमदार असेल, स्थानिक नगरसेवक असतील, त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील, त्यांना अशा प्रसंगाला सामोरं जायचं नसेल तर स्थानिक पातळीवरती बाल सुरक्षेसाठी तुम्ही आम्ही मिळून काय करायला हवं? 100% आपला विषय महत्वाचा आहे. बाळ सुरक्षितताच विषय आता ऐरणीवर आलेला आहे. 4 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, 9 वर्ष, 12 वर्ष, 13 वर्ष, म्हणजे ज्या मुलींना अजून समज नाहीये स्वतःच्या आयुष्याची, ज्यांच्याकडे अजून तारुण्याची वाटचाल नाहीये, अशा छोट्या छोट्या मुलीवर हा प्रसंग घडतोय आणि निश्चितपणे बाल अवस्थेतल्या सगळ्या असलेल्या मुली अतिशय आता वेगवेगळ्या घटनेला बलात्काराला सामोरं जात आहेत. ही महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. बाल सुरक्षेचा कायदा कडक करणं आणि त्याच्यावर विविध उपाययोजनेवर चर्चा घडवून आणणं, या विधानसभेमध्ये आणि कायद्याचं स्वरूप बदलणं, यासाठी आपण निश्चितपणे सर्वांचे मत जाणून घेऊ आणि एक बाल सुरक्षेचा कायदा अतिशय शीघ्र गतीने, तातडीने आणि तेवढाच तो कडक आणि लोकांना म्हणजे नराधमांना जे वाईट कृत्य करतात, ज्यांच्याकडे नियत राहिलेलं नाही, जे मनुष्याच्या नावाला काळिंबा फासवणारे लोक या समाजात वापरतात, त्यांना मात्र या सगळ्या बाबतीतला धडा शिकवण्याचा कायदा हा बाल कल्याण कायदा, हा सुरक्षित कायदा आपण केला पाहिजे. या मताशी मी 1,00,000% सहमत आहे. बरोबर आहे. पिंपळवंडीमध्ये जे काय घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये ही तुमची, माझी, आपल्या संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. धन्यवाद शरदजी, वेळात वेळ काढून तुम्ही या संपूर्ण चर्चेला महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. थेट मुख्यमंत्र्यांना तुम्ही आवाहन करताय आणि या संदर्भातला कायदा तयार व्हावा या दृष्टीनं लोकशाही मराठी देखील तुमच्या सोबतीला आहे. धन्यवाद तुम्ही वेळ दिलात त्यासाठी. धन्यवाद. थँक्यू. तर न्यूज प्लॅनेटमध्ये इतरही महत्त्वाच्या विषयांसह